तर पुन्हा एकदा बघा, बॉयंट फोर्स इन व्हर्टिकली ऍक्सलरेटेड फ्लुइड. आता बॉयंट फोर्सलाच काय म्हणतो आपण, अपथ्रस्ट असं म्हणतो. आणि अपथ्रस्टचा फॉर्म्युला असतो फी इंटू सिग्मा इंटू जी. परंतु हा अपथ्रस्टचा फॉर्म्युला फी इंटू सिग्मा इंटू जी कधी आहे, ज्यावेळी ते फ्लुइड रेस्ट मध्ये असेल तर. ओके, आता सपोज हे फ्लुइड आपण लिफ्ट मध्ये ठेवलेलं आहे आणि ते ऍक्सलरेशन वर किंवा ऍक्सलरेशन खाली जात असेल तर अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय येणार आहे. ओके, ऍक्सलरेशन वर किंवा ऍक्सलरेशन खाली जात असेल. ओके, तर new of thrust if fluid is moving up or down with acceleration. Okay, this upthrust is given by a formula. Upthrust is equal to, that is phi sigma in bracket g plus minus a. Okay, म्हणजे जर ते फ्लुइड किंवा ते फ्लुइड असणारं जे वेसेल आहे ते ऍक्सलरेशन वर किंवा ऍक्सलरेशन खाली जात असेल तर अपथ्रस्ट फी सिग्मा जी राहत नाही, तर फी सिग्मा इन ब्रॅकेट जी प्लस मायनस ए होणार आहे. ओके, सो वन्स अगेन फी म्हणजे काय असणार आहे, दॅट इज इमर्स्ड व्हॉल्यूम, म्हणजे त्या सॉलिडचं व्हॉल्यूम लिक्विड मध्ये किती आहे. सिग्मा म्हणजे लिक्विडची डेन्सिटी, जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ए म्हणजे काय असणार आहे, ऍक्सलरेशन ऑफ दॅट वेसेल. ओके, आता इथं प्लस साइन कधी वापरणार आपण, ऍक्सलरेशन अपवर्ड असेल तर. ऍक्सलरेशन अपवर्ड. ओके, म्हणजे अपवर्ड ऍक्सलरेशन आपण मूव्ह केलं तर. आणि मायनस साइन कधी वापरणार, ज्यावेळी ऍक्सलरेशन डाऊनवर्ड असेल तर. ऍक्सलरेशन डाऊनवर्ड असेल तर. लक्षात येते. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर बॉइंट फोर्स इन व्हर्टिकली ऍक्सलरेटेड फ्लुइड. व्हर्टिकली ऍक्सलरेटेड फ्लुइड. ओके, सो बॉइंट फोर्स हा त्या सबस्टन्सला काय करत असतो, वर ढकलायचा प्रयत्न करत असतो. आता याच्याच रिलेटेड एक क्वेश्चन आहे बघा, एक खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन कसा आहे बघा, इनिशियली देर इज अ एम्प्टी व्हेसल लाईक दिस. ओके, देर इज अ एम्प्टी व्हेसल and in which one block is placed, a metal block is placed. Suppose this is a metal block. This is an empty block. Okay, so this is an empty vessel in which a metal block is placed. आता या ब्लॉक न वेसेलच्या बॉटम वर काहीतरी सर्टन फोर्स एक्झर्ट केलेला आहे. ओके, सो व्हेन vessel is empty, okay, empty, force exerted by block on bottom is F. बघा काय सांगितलं, वेसेल एम्प्टी असताना हा ब्लॉक जो आहे त्याचं जे काय वेट असेल ना, तेवढं वेट एवढं काय करणार आहे, फोर्स जो आहे तो बॉटम वर एक्झर्ट करणार आहे. सो व्हेन वेसेल इज एम्प्टी, फोर्स एक्झर्टेड बाय ब्लॉक ऑन द बॉटम इज F. नाउ vessel is filled with water किंवा any liquid. Okay, then what happens to this force? What happens this force, म्हणजे आता ब्लॉक न बेसवर एक्झर्ट केलेला फोर्स काय होईल, म्हणजे तो वाढेल, कमी होईल की ऍज इट इज राहील. ओके, दॅट इज द क्वेश्चन. याचे ऑप्शन काय असू शकतात, वेदर इट इज गोइंग टू इन्क्रीज ऑर डिक्रीज ऑर गोइंग टू रिमेन्स सेम. ओके, तर याचं सोल्युशन कसं येणार बघा, आपण याच्यामध्ये लिक्विड आता फिल करणार आहे आणि लिक्विड फिल करत असताना जोपर्यंत लिक्विड लेवल कुठपर्यंत आहे, ब्लॉकच्या हाईट पर्यंत आहे, तोपर्यंत इथलं वेट अजिबात चेंज, म्हणजे इथला जो बॉटम वरचा जो फोर्स आहे तो अजिबात चेंज होत नाही. आणि जर लिक्विड लेवल काय झाली, या ब्लॉकच्या वर गेले लिक्विड लेवल, ओके, तर मात्र काय होणार आहे, बॉटमला एक्स्ट्रा फोर्स क्रिएट होणार आहे. लक्षात येत आहे बघा, when liquid is filled
अप टू हाईट ऑफ ब्लॉक. ओके, म्हणजे ब्लॉकची जेवढी हाईट आहे त्या हाईट पर्यंत आपण लिक्विड जर भरलं, म्हणजे त्या हाईट पेक्षा कमी लेवल असेल किंवा त्याच्या एवढी लेवल असेल, तिथपर्यंत जर असेल, म्हणजे कमी असेल तरी चालेल किंवा तिथपर्यंत जास्तीत जास्त असले तरी चालेल, वेन लिक्विड इज फिल्ड अप टू द हाईट ऑफ ब्लॉक, काय होणार आहे, देर इज नो चेंज इन द फोर्स EF. देर इज नो चेंज इन फोर्स EF. लक्षात येत आहे. आणि आता लिक्विड लेवल जर काय झाली, बिकम्स मोर दॅन द हाईट ऑफ ब्लॉक झाली. इफ लिक्विड लेवल become more than height of block झाली, then force at bottom that is F काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीजेस. ओके, आणि तो फोर्स कितीने इन्क्रीज होणार आहे, तर न्यू फोर्स F डॅश इज इक्वल टू ओरिजिनल फोर्स EF ऍज इट इज प्लस ही वरची हाईट सपोज किती आहे, ही हाईट सपोज किती आहे, H एवढी आहे, म्हणजे ब्लॉकच्या वर H हाईटला लिक्विड आहे, तर काय होणार आहे, ρgH एवढं प्रेशर, म्हणजे ब्लॉकच्या वर जे लिक्विड आहे ते किती प्रेशर एक्झर्ट करणार इथं ब्लॉकवर, ρgH एवढं प्रेशर एक्झर्ट करणार, आणि प्रेशर इंटू याच्या टॉपच्या सरफेसचा एरिया सपोज ए असेल, टॉप सरफेस एरिया ए असेल, तर ρgH इंटू ए एवढा काय होणार आहे, ऍडिशनल फोर्स तिथं क्रिएट होणार आहे. कारण फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया, बरोबर आहे ना. म्हणजे ब्लॉकच्या वर जर लिक्विड लेवल गेली, ओके, ब्लॉकच्या वर जर लिक्विड लेवल गेली, तर त्या ब्लॉकच्या वर असणार जे लिक्विड कॉलम आहे किंवा लिक्विड जे आहे त्याच्यामुळे ब्लॉकवर किती एक्स्ट्रा प्रेशर क्रिएट होणार आहे टॉप सरफेसवर, ρgH एवढं प्रेशर क्रिएट होणार, अँड दॅट प्रेशर इंटू टॉपचा सरफेस एरिया दॅट इज ए. ओके, एवढा ऍडिशनल फोर्स क्रिएट होणार आहे. लक्षात येते का बघा, म्हणजे हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो लक्षात ठेवा की एका एम्प्टी वेसल मध्ये एक ब्लॉक ठेवलेला आहे, तर सुरुवातीला वेसेल एम्प्टी असताना ब्लॉकनं वेसेलवर एक्झर्ट केलेला, बॉटमवर एक्झर्ट केलेला फोर्स किती आहे, F आहे. आता काय करायचं आहे, या वेसेलमध्ये स्लोली लिक्विड काय करायचं आहे, पोअर करायचं आहे. लिक्विड पोअर केल्यानंतर हा बॉटमवरचा जो फोर्स आहे तो काय होईल, असा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये आन्सर काय होणार बघा, जोपर्यंत लिक्विड लेवल ब्लॉकच्या हाईट पर्यंत आहे तोपर्यंत काय होणार नाही, हाईट पर्यंत आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे तोपर्यंत ब्लॉकनं म्हणजे बॉटमवर एक्झर्ट केलेला फोर्स चेंज होणार नाही. आणि जर लिक्विड लेवल काय झाली, ब्लॉकच्या वर गेली लिक्विड लेवल, तर मात्र काय होणार आहे, फोर्स वाढणार आहे. ओके, आणि फोर्स कितीने वाढणार आहे, ρgH इंटू ए एवढ्या अमाऊंटनं तो फोर्स वाढणार आहे. ठीक आहे. आता लिक्विड लेवल ज्यावेळी खाली असते, म्हणजे ब्लॉकची जेवढी हाईट आहे ना त्याच्यापेक्षा खाली ज्यावेळी लिक्विड लेवल असणार त्यावेळी एक्स्ट्रा फोर्स का क्रिएट होत नाही, तर लक्षात घ्या त्याची डायग्राम अशी होणार आहे. हा ब्लॉक आहे, बरोबर, इकडं लिक्विड आहे, इकडं लिक्विड आहे. आता हे जे लिक्विड आहे ना या ब्लॉकला काय करणार, हॉरिझॉन्टली फोर्स एक्झर्ट करणार दोन्ही साईडनं, आणि हे दोन्ही फोर्सेस एकमेकाला कॅन्सल करतात. ओके, हे जे लिक्विड आहे या ब्लॉकवर व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्स कुठलाच एक्झर्ट करत नाही, आणि त्याच्यामुळे तो फोर्स म्हणजे बॉटमवरचा फोर्स काय होणार नाही, चेंज होणार नाही. लक्षात येतंय मी काय सांगतोय. आता याच्यामध्ये अशी पण एक कन्सेप्ट आहे की जर हे लिक्विड थोडंसं लिक्विड जर काय झालं या ब्लॉकच्या खाली गेलं, आपण सध्या असं अझ्युम करायला लागलो की ब्लॉकच्या खाली म्हणजे साईडला ज्यावेळी आपण लिक्विड फिल करतोय त्यावेळी ब्लॉकच्या खाली अजिबात लिक्विड जात नाही. हे ब्लॉकच्या खाली थोडंसं लिक्विड जर गेलं तर मात्र या ब्लॉकचं वेट काय होऊ शकतं, अपथ्रस्ट मुळे कमी होऊ शकतं. म्हणजे एक कन्सेप्ट इथं एक महत्वाची कन्सेप्ट क्रिएट होते, लक्षात घ्या, ती कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. काय, एखाद्या ब्लॉकवर अपथ्रस्ट कधी क्रिएट होतं माहित आहे का, त्या ऑब्जेक्टच्या खाली जर लिक्विड आलं तर. म्हणजे सपोज हा ब्लॉक जो आहे, हा ब्लॉक थोडासा लिफ्ट केला आणि त्याच्या खाली आपण लिक्विड थोडंसं येऊ दिलं, तर मात्र या ब्लॉकचं वेट काय होणार आहे, कमी होणार आहे. काय सांगतोय लक्षात येत आहे.
आणि ते कशामुळं? बॉयंट फोर्समुळं. म्हणजे बॉयंट फोर्स किंवा अपथ्रस्ट क्रिएट होण्यासाठी त्या ब्लॉकच्या खाली लिक्विड यावं लागतं. कारण ब्लॉकच्या खाली लिक्विड आलं की ते लिक्विड काय करणार आहे? अपवर्ड डायरेक्शन फोर्स एक्झर्ट करणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही लिक्विडमध्ये एक ऑब्जेक्ट ठेवला तर ते लिक्विड काय करतं? सगळ्या डायरेक्शन त्याला प्रेशर एक्झर्ट करतं या पद्धतीनं. ठीक आहे. ज्यावेळी ते लिक्विडची हाईट लिक्विडची हाईट कशी होती? लिक्विडची हाईट ज्यावेळी काय होती? ब्लॉकच्या हाईट पेक्षा कमी होती. त्यावेळी काय होणार आहे? हे लिक्विड फक्त दोन्ही साइडलाच आहे ना फक्त ते. लिक्विड जे आहे ते दोन्ही साइडला आहे. बॉटमला पण नाहीये किंवा टॉपला पण नाहीये. त्याच्यामुळे काय होणार नाही? ब्लॉकच्या वेटमध्ये अजिबात फरक पडणार नाही. ठीक आहे. समजा लिक्विडची हाईट काय केली आपण? पुन्हा एकदा बघा, हे वेसल आहे, हा ब्लॉक आहे. लिक्विडची हाईट ब्लॉकच्या हाईटपेक्षा जास्त घेतली. लिक्विडची हाईट जास्त घेतली ब्लॉकच्या हाईटपेक्षा. तर दोन्ही साइडनं पण लिक्विड प्रेशर एक्झर्ट करणार आणि टॉपनं पण प्रेशर एक्झर्ट करणार आहे आणि त्याच्यामुळे बॉटमचा फोर्स काय होणार आहे? वाढणार आहे. ठीक आहे. आणि समजा आता त्या ब्लॉकच्या खाली पण लिक्विड येऊ दिलं. ओके. खाली लिक्विड येऊ दिलं तर काय होणार आहे? ते लिक्विड काय होणार आहे? बॉटम पासून देखील काय करतं? फोर्स एक्झर्ट करणार आहे. म्हणजे अपथ्रस्ट कधी एक्झर्ट होतो माहिती आहे का? जर त्या ब्लॉकच्या खाली लिक्विड आलं तरच. अदरवाईज अपथ्रस्ट क्रिएट होत नाही. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके. मग त्या ब्लॉकची डेन्सिटी कमी पण असू दे किंवा जास्त पण असू दे. ते ब्लॉकच्या खाली वेट अजिबात आलं नसलं, सॉरी लिक्विड आलं नसलं पाहिजे. ओके. ही एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे बॉयंट फोर्सची बेसिक कन्सेप्ट जी आहे ती कशी लक्षात घ्या. म्हणजे बॉयंट फोर्स नेमका तयार कशामुळे होतोय? म्हणजे आपल्याला माहित आहे की एखादा ऑब्जेक्ट लिक्विडमध्ये आपण बुडवला की त्याचं वजन कमी होतंय ना. वजन का कमी होतंय किंवा त्याचं वेट का कमी होतंय? बिकॉज लिक्विड एक्झर्ट फोर्स इन अपवर्ड डायरेक्शन. ओके. तो अपवर्ड डायरेक्शन फोर्स का एक्झर्ट करतो? जरासं प्रिन्सिपल लक्षात घ्या. म्हणजे बॉयंट फोर्सचा आतापर्यंत आपण फॉर्म्युलाच बघितला. बॉयंट फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? किंवा अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय आहे? व्ही इंटू सिग्मा इंटू जी आहे. ओके. हा अपथ्रस्ट का क्रिएट होतो? त्याचा फॉर्म्युलाच फक्त बघितला ना आपण. बघा, का क्रिएट होतो त्याचं मी एक तुम्हाला रिझन सांगतो. सपोज हा एक ब्लॉक आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की लिक्विड ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्या प्रत्येक सरफेसवर काय करतं? परपेंडिक्युलर डायरेक्शन फोर्स एक्झर्ट करतं. आता बघा, या ब्लॉकवर लिक्विड जे आहे ते लेफ्ट हँड साइडला आहे. सो लेफ्ट हँड साइडनं फोर्स एक्झर्ट करणार. राइट हँड साइडला पण आहे. सो राइट हँड साइडनं पण फोर्स एक्झर्ट करणार. या ब्लॉकच्या खाली पण आहे. सो बॉटमनं पण फोर्स एक्झर्ट करणार आहे. त्याचबरोबर या ब्लॉकच्या वर पण आहे. वरून पण खाली फोर्स एक्झर्ट करणार आहे. लिक्विड जे आहे ना ते सगळ्या साइडनं काय करणार आहे? त्या ब्लॉकला कॉम्प्रेसिव्ह फोर्स एक्झर्ट करणार आहे. ठीक आहे. आता लेफ्ट हँड साइडने एक्झर्ट केलेला फोर्स आणि राइट हँड साइडने एक्झर्ट केलेला फोर्स एक्झॅक्टली काय असणार? सेम असणार आणि त्याच्यामुळे हे दोन्ही फोर्सेस एकमेकाला कॅन्सल करणार. मी काय सांगतोय बरोबर आहे? लेफ्ट हँड साइडनं ब्लॉकवर एक्झर्ट झालेला फोर्स आणि राइट हँड साइडनं ब्लॉकवर एक्झर्ट झालेला फोर्स दोन्ही इक्वल इन मॅग्निट्यूड आहे त्याच्यामुळे कॅन्सल होणार आहे. आता बघा, टॉप सरफेसवर एक्झर्ट केलेला फोर्स F1 असेल आणि म्हणजे खालून एक्झर्ट केलेला फोर्स किती असेल? F2 असेल. म्हणजे वरून त्या ब्लॉकवर सपोज F1 फोर्स एक्झर्ट केलाय. खालून F2 फोर्स एक्झर्ट केलाय. आता हे F1, F2 मात्र सेम नसणार आहेत. F1, F2 मात्र सेम नसणार आहेत. F1, F2 सेम का नसणार? सांगता येते का बघा? कारण इथला फोर्स F1 म्हणजे काय होणार? त्या ठिकाणचं प्रेशर इंटू तिथला एरिया. आता या ठिकाणचं प्रेशर म्हणजे एवढीच हाईट आपल्याला घ्यावं लागेल. दॅट इज रो जी H1 इंटू ए. बरोबर आहे ना? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचा फॉर्म्युला माहिती आहे ना? रो जी एच. म्हणजे टॉप सरफेसला प्रेशर किती असणार? P1 एवढा असणार. P1 म्हणजे किती? रो जी H1 इंटू एरिया. तिथला जो काही एरिया असेल तो. आता बॉटमला एक्झर्ट होणारा फोर्स म्हणजे त्या ठिकाणचं प्रेशर. फॉर एक्झाम्पल P2 म्हणजे या ठिकाणी प्रेशर किती ऍक्ट होतंय? P2 ऍक्ट होतंय बॉटमला. इंटू बॉटमचा एरिया. आता प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम म्हणजे हे H2 हाईटला असेल तर तिथं प्रेशर किती क्रिएट होणार? रो जी H2 इंटू ए. आता मला सांगा, कुठला फोर्स जास्त असणार आहे? ऑटोमॅटिकली F2 हा फोर्स जास्त असणार ना आणि F1 हा फोर्स कमी असणार आहे. कारण रो जी ए सेम आहे, परंतु H1 आणि H2 डिफरंट आहे. लक्षात येत आहे? त्याच्यामुळे इथं काय होणार आहे? खालून ऍक्ट होणारा फोर्स जास्त असणार आणि वरून ऍक्ट होणारा फोर्स काय असणार आहे? कमी असणार आहे. आणि म्हणून काय होतं? या ऑब्जेक्टवर एक अपवर्ड डायरेक्शन फोर्स एक्झर्ट होतो. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? अपथ्रस्ट असं म्हणतो. म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला हाच परत फॉर्म्युला मिळणार आहे.
दॅट इज फी इंटू सिग्मा इंटू जी. ओके, लक्षात येत आहे, फी इंटू सिग्मा इंटू जी. सो दिस इज द बेसिक रिझन बिहाइंड द काय म्हणतो आपण त्याला, बॉइंट फोर्स किंवा अपथ्रस्ट असं म्हणतो. म्हणजे अपथ्रस्ट क्रिएट होण्यासाठी काय व्हावं लागेल, त्या ब्लॉकच्या खाली लिक्विड यायला पाहिजे आणि खाली लिक्विड आलं तर ते लिक्विड काय करणार, वर त्याला फोर्स एक्झर्ट करणार आहे. आणि म्हणून मगाची कन्सेप्ट मी काय सांगितलेली होती, हा ब्लॉक आपण इथं ठेवला असा आणि लिक्विड लेवल एवढी आपण भरली, तर या ब्लॉकवर अपवर्ड डायरेक्शन अपथ्रस्ट ऍक्ट होणार का, तर या केसमध्ये अपथ्रस्ट ऍक्टच होणार नाही, कारण त्या ब्लॉकच्या खाली लिक्विडच नाहीये. ठीक आहे, आणि ही लेवल जरी खाली असली थोडीशी, परंतु थोडंसं लिक्विड आपण खाली येऊ दिलं थोडंसं इथं, तर मात्र काय होणार आहे, याच्यावर अपथ्रस्ट ऍक्ट होणार आणि याचं वजन जे आहे ते, वेट जे आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे आणि बॉटमवर एक्झर्ट झालेला फोर्स मग काय होईल, कमी होईल. लक्षात येत आहे? त्याच्यामुळे या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागणार आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, ब्लॉक कधी फ्लोट होणार. आतापर्यंत आपण काय बघितलं की अपथ्रस्ट किती ऍक्ट होणार. ओके, त्याचा फॉर्म्युला बघितलेला आहे, त्याच्याशी रिलेटेड काही न्यूमेरिकल बघितलेले आहेत. आता बॉडी फ्लोट कधी होणार आणि किती प्रमाणात फ्लोट होणार आहे. ओके, त्याचे क्वेश्चन्स काही आता आपल्याला बघायचे आहेत. यालाच आपण लॉ ऑफ फ्लोएटेशन असं म्हणतो, लॉ ऑफ फ्लोएटेशन. ओके, तर हा लॉ ऑफ फ्लोएटेशन काय बघा, a body can float in a fluid. A body can float in a fluid when it displaces liquid. When it displaces liquid equal to weight of object. ओके, एखादी बॉडी कधी फ्लोट होऊ शकते याला लॉ ऑफ फ्लोएटेशन असं म्हटलं जातं. आणि तो लॉ ऑफ फ्लोटेशन काय बघा, तर बॉडी कॅन फ्लोट ओनली व्हेन. ओके, बॉडी फ्लोट कधी होऊ शकते, जर त्या बॉडीचं जेवढं वेट आहे ना, त्या ऑब्जेक्टचं जेवढं वेट आहे तेवढ्याच वेटचं लिक्विड काय झालं पाहिजे, डिस्प्लेस झालं पाहिजे. ओके, तरच काय होणार आहे, बॉडी फ्लोट होऊ शकते, अदरवाईज फ्लोट होऊ शकत नाही. आता हे थोडंसं आणखी मी तुम्हाला या सेंटेन्स वरून कदाचित लक्षात आलेलं नसेल, तर पुन्हा एकदा हे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. हे बघा, सपोज ए बॉडी ऑफ डेन्सिटी rho, there is a body of density rho and volume v. एक बॉडी आहे, ठीक आहे, त्याची डेन्सिटी आहे रो आणि व्हॉल्यूम आहे v, is completely immersed in liquid of density sigma. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला आपण काय कंडिशन कन्सिडर करतोय, फी व्हॉल्यूमची बॉडी आहे आणि ती काय झालेली आहे, लिक्विड मध्ये कम्प्लिटली इमर्ज झाली, पूर्णपणे बुडालेली. ओके, त्याचं काही कुठलाही पोर्शन लिक्विडच्या बाहेर नाही. सपोज ही एक बॉडी आहे, त्याचं व्हॉल्यूम फी आहे, डेन्सिटी रो आहे आणि सराउंडिंग जे लिक्विड आहे त्याची डेन्सिटी किती आहे, सिग्मा आहे. बघा, ठीक आहे, आता या ब्लॉकवर हा जो ब्लॉक आपण इथं कन्सिडर केलेला आहे त्याच्यावर डाऊनवर्ड ऍक्टिंग फोर्स किती असणार आहे, देअरफॉर डाऊनवर्ड फोर्स म्हणजेच कुठला असणार आहे, वेट असणार आहे. आणि वेट किती असणार आहे, वेट इज इक्वल टू mg. आता मास म्हणजे काय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी, हा डाऊनवर्ड फोर्स असणार आहे, बरोबर. दिस इज द डाऊनवर्ड फोर्स. देन आताच आपण बघितलं की कुठल्याही फ्लुइड मध्ये किंवा लिक्विड मध्ये एखादा ऑब्जेक्ट आपण बुडवला, इमर्स केला, तर त्याच्यावर काय होतो, अपवर्ड डायरेक्शन एक फोर्स ऍक्ट होतो, त्याला काय म्हणतो आपण, अपथ्रस्ट किंवा बॉयंट फोर्स असं आपण म्हणतो. ओके ओके, सो दिस इज डाऊनवर्ड फोर्स and buoyant force or upthrust. अपथ्रस्ट किती ऍक्ट होणार आहे, दॅट इज फी इंटू सिग्मा इंटू जी, बरोबर आहे ना.
पॉईंट फोर्स हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवायचा नाही. ठीक आहे. सो देअरफोर आता या ठिकाणी 3 केसेस येऊ शकतात त्याच्यानुसार. अपवर्ड फोर्स म्हणजे या ब्लॉकवर 2 फोर्सेस ऍक्ट व्हायला आहेत. एक म्हणजे डाऊनवर्ड फोर्स आहे. ओके, डाऊनवर्ड फोर्स किती आहे? दॅट इज फी रो जी, आणि अपवर्ड फोर्स आहे फी सिग्मा जी. त्याच्यामुळे केस 1 जर याच्यामध्ये रो इज ग्रेटर दॅन सिग्मा झालं, केस 1 रो इज ग्रेटर दॅन सिग्मा म्हणजे काय झालं? सॉलिडची डेन्सिटी लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा जास्त आहे. कोणाची डेन्सिटी जास्त आहे? सॉलिडची डेन्सिटी जास्त आहे. ओके, केस 1 इफ रो इज ग्रेटर दॅन सिग्मा झालं, रो ग्रेटर दॅन सिग्मा जर झालं तर इथं बघा फी रो जी एक फॉर्म्युला आहे आणि फी सिग्मा जी एक फॉर्म्युला आहे. तर काय होणार आहे? फी रो जी विल बिकम ग्रेटर दॅन फी सिग्मा जी. जर रो ग्रेटर दॅन सिग्मा झाला तर फी रो जी ग्रेटर दॅन फी सिग्मा जी होणार. म्हणजे डाऊनवर्ड फोर्स विल बिकम मोर दॅन दी अपवर्ड फोर्स, अँड देअरफॉर काय होणार आहे या केसमध्ये? देन बॉडी सिंक टू द बॉटम. सिंक सिंक म्हणजे बुडणं. सिंक टू बॉटम, बॉडी काय होणार आहे? बॉटमला जाणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टची डेन्सिटी जर काय झाली? लिक्विडच्या डेन्सिटीपेक्षा जास्त झाली, बॉडीची डेन्सिटी जास्त असेल आणि लिक्विडची डेन्सिटी कमी असेल तर काय होणार? बॉडी ती काय होणार आहे? त्या लिक्विडमध्ये बुडणार आहे. सिंक्स टू दी बॉटम. ओके, आणि ऍपेरंट वेट या केसमध्ये ऍपेरंट वेट मात्र थोडंसं बॉडीचं काय होणार आहे? कमी होणार आहे. सो ऍपेरंट वेट येणार आहे W dash is equal to original weight minus upthrust. ओरिजिनल वेट किती असतं? फी रो जी मायनस अपथ्रस्ट किती? फी सिग्मा जी. म्हणजे काय होणार आहे? फी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू जी. एवढं काय येणार आहे? न्यू वेट येणार आहे, म्हणजे डिक्रीज वेट असणार आहे. त्याच्यानंतर केस 2. केस 2 इफ रो इज इक्वल टू सिग्मा झालं, म्हणजे जेवढी त्या बॉडीची डेन्सिटी आहे तेवढीच लिक्विडची डेन्सिटी झाली तर काय होणार आहे? फी रो जी विल बिकम इक्वल टू फी सिग्मा जी. दोन्ही फोर्सेस सेम होणार, म्हणजे जेवढा डाऊनवर्ड फोर्स असणार आहे तेवढाच काय होणार आहे? अपवर्ड फोर्स ऍक्ट होणार आहे. अँड देअरफोर काय होणार आहे? बॉडी जस्ट फ्लोट विथ कम्प्लीट इमर्शन. म्हणजे बॉडी जी आहे त्या लिक्विडमध्ये या पद्धतीने राहणार आहे. म्हणजे ही लिक्विड असेल तर बॉडी काय होणार आहे? पूर्णपणे इमर्स होणार आणि आहे तिथं थांबणार आहे. म्हणजे स्लोली बॉडी जर रिलीज केली लिक्विडमध्ये या पद्धतीने ती राहणार आहे. बॉडी जस्ट फ्लोट म्हणजे जिथं आपण बॉडीला ठेवणार तिथं ती थांबणार आहे. ती वर पण येणार नाही किंवा खाली पण जाणार नाही. ओके, आणि केस 3. केस 3 काय? इफ रो इज लेस देन, आता झालं सिग्मा. ओके, म्हणजे लिक्विडची डेन्सिटी जास्त केली आपण, आता उलट केलं, पहिल्या केसच्या बरोबर अपोजिट. देन आता फोर्स कुठला जास्त असणार आहे? फी रो जी हा फोर्स काय असणार आहे? लेस दॅन फी सिग्मा जी असणार आहे. ओके, फी रो जी इज लेस दॅन फी सिग्मा जी. म्हणजे काय झाला? फी सिग्मा जी फोर्स जास्त झाला, अपथ्रस्ट जास्त झाला, अँड हेन्स देअरफॉर काय होणार आहे? बॉडी फ्लोट्स. बॉडी फ्लोट्स विथ सम पार्ट above liquid level. ओके, म्हणजे या पद्धतीनं फ्लोटिंग चालू होणार. मग या पद्धतीने म्हणजे बॉडी कधी फ्लोट होते? थोडक्यात जर सॉलिडची डेन्सिटी काय असेल? कमी असेल आणि लिक्विडची डेन्सिटी जास्त असेल, म्हणजे सिग्मा ग्रेटर दॅन रो व्हायला पाहिजे, त्याच वेळी फ्लोट होते. आणि फ्लोट होत असताना बॉडीचा काही पोर्शन हा काय असणार आहे? लिक्विडच्या आतमध्ये असणार आहे, तर काही पोर्शन हा लिक्विडच्या बाहेरमध्ये असणार. आता लिक्विडच्या आतमध्ये पोर्शन किती असेल आणि बाहेर किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके,